नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संत्या सावरीला म्हणतो की आपल्याला आता निघावं लागणार आहे. सावरी म्हणते की शालिनीच्या पायातील सुरक्षाबंध आपल्याला सापडलेला नाही, तोपर्यंत आपण कुठेही जायचं नाही. तुला जायचं तर जा, पण मी कुठेही येणार नाही. संत्या सांगतो, अगं तो सोमा येतोय, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण माझ्या बहिणीच्या जीवाला काही झालेलं मला चालणार नाही. सावरी म्हणते की मग शोध ना ते कडं. संत्या म्हणतो की हट्ट करू नको आणि तिला धरून बाहेर नेत असतो. तितक्यात तिला सोफ्याखाली कडं दिसतं. ती थांब असं म्हणते. संत्या म्हणतो, अरे ती शालिनीसुद्धा शुद्धीवर यायला लागली आहे आणि सोमासुद्धा पोहोचेल. ऐक माझं, चल इथून. सावरी म्हणते, आपण ज्याच्यासाठी आलो ती गोष्ट न घेता रिकाम्या हाताने आपण इथं जायचं नाही, असं म्हणून ती सोफ्याखाली असलेलं कडं हातामध्ये घेते. इतक्यात बाहेर सोमाची गाडी आलेली असते. नित्या आणि आदिराज झाडाआड लपतात. सोमा घाईघाईतच आतमध्ये जातो. आदिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम, आता मला सुद्धा आतमध्ये जावंच लागणार. तितक्यात दुसऱ्या बाजूने संत्या आणि सावरी आलेले असतात. सावरी दाद्या असा आवाज देते. ते चौघही तिथून लगेच पळून जातात. इकडे सोमा आतमध्ये येतो आणि शालिनीला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहतो. शालिनीला देखील शुद्ध आलेली असते. शालिनी म्हणते की कोण होती ती माणसं आणि कशासाठी आली होती. तितक्यात तिची नजर तिच्या पायाकडे जाते आणि म्हणते की माझं सुरक्षाबंध कुठं आहे. ती खूपच घाबरते. ती घाईघाईतच इकडे इकडे पाहू लागते. तिला सावरीने आणलेली टोपली दिसते. ती टोपलीमध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त करते आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी तिला दिसते. त्याच ठिकाणी एक कानातले देखील असतात आणि त्या कानातल्याच्यामध्ये कॅमेरा लपवलेला असतो. इकडे विमल मोबाईलवरती सर्व काही प्रकार बघत असते आणि राज मला सांगते की बघ, तुला शालिनीच्या डोळ्यामध्ये भीती पाहायची होती ना, आता बघ तिकडे काय घडतंय हे सर्व त्यांना मोबाईलवरती दिसत असतं. शालिनी त्या टोपलीमधील सापडलेली चिठ्ठी वाचू लागते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की तुझा मृत्यूयोग अटळ आहे. हे वाचल्यानंतर ती खूपच घाबरते आणि खूप पॅनिक होते. तिला झटका येऊ लागतो. ती घाईघाईतच तिच्या गोळ्या घेते आणि सुरक्षाबंध कुठे असं बोलत असते. राजमा हे सर्व पाहत असते. ती म्हणते की मला हेच बघायचं होतं. इकडे आदिराज, नित्या, संध्या आणि सावरी सुद्धा मोबाईलमध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाहतच असतात. आदिराज म्हणतो की वा सावरे, संध्या, एक नंबर काम केलं तुम्ही. रात्री शालिनी तिच्या रूममध्ये चक्रा मारत असते. सोमा तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तो तिला आवाज देतो, पण शालिनी खूपच डचकते. ती सोमाला सांगते की कुठेही जाऊ नको, दरवाजामध्येच थांब. सोमा म्हणतो की अहो मॅडम साहेब, मी कुठेही जात नाही, दरवाजातच थांबतो, पण तुम्ही हे 2-2 मिनिटाला घाबरणं बंद करा, मनातील भीती काढून टाका. तितक्यात तात्या त्या ठिकाणी येतात आणि शालिनी म्हणते की तुम्ही आज अचानक इकडे कसे काय आलात. तात्या सांगतात की तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलो आहे. शालिनी म्हणते, कशाला आणलास डबा, मला नको आहे. तात्या म्हणतात, असं कसं, जे आभाळ आमच्यावरती कोसळलं आहे ते तुमच्यावरती सुद्धा कोसळलेलं आहेच ना. त्या दिवशी चुकून सावरीने डब्यामध्ये दुसरी भाजी आणली होती, पण आज डब्यामध्ये तिखट काहीच नाही बरं का. घ्या, जेवून घ्या. शालिनी सोमाला सांगते की डबा ठेवून दे. सोमा तिथून निघून जातो आणि तात्या म्हणतात की मरण खूप विचित्र असतं. ते वय बघत नाही, काळ बघत नाही, अचानक झडप घालतो. आता हेच पहा ना, पाहुणीचं काय वय होतं का मरायचं, पण मेलीस ना. आणि तुम्हाला सांगतो की आमच्या वरच्या गल्लीमध्ये भिकाच्या पोराचं लग्न होतं, पण उद्या लग्न आणि आजच तो झोपेमध्ये मेला ना. तुम्हाला असं वाटत असेल की अटॅक विटॅक आला काय तिला, पण अटॅक वगैरे काय आला नव्हता त्याला. चांगला धडधाकट गडी होता तो, पण छतच कोसळलं त्याच्या अंगावरती. जागेवर खेळ खल्लास. काय मरण कुठं पण केव्हा पण येतं. शालिनी तात्यांच्या बोलण्याने आणखी घाबरते. तात्या मुद्दाम म्हणतात की ते रेस्ट हाऊसचं बांधकाम सुद्धा खूप जुनाट झालं नाही का आता. शालिनी आणखीनच घाबरते. तात्या म्हणतात, पण नाही, मजबूत आहे तसं ते. तात्या डबा घेतात आणि सोमाला विचारतात की सोमा दादा, छत गळत होतं का पावसाळ्यामध्ये. सोमा नाही, काय झालं असं विचारतो. तात्या म्हणतात, काही नाही हो, धापकन पडायचं नाही एखाद दिवशी अंगावरती, जीव जायचं एखाद्याचं उगाच. मालकीनबाई महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी, अख्ख्या गावासाठी. तात्या तिथून निघून जातात. सोमा विचारतो की मॅडम साहेब, हा आदिराजचा बाप तुम्हाला काय बोलत होता. शालिनी घाबरतच म्हणते की मरणाबद्दल बोलत होता. मी आता बेडवर झोपणार नाही, माझं बेड बाहेर टाक, रेस्ट हाऊसच्या बाहेर. सोमा म्हणतो, आपण बाहेर खूप थंडी आहे. शालिनी म्हणते, असू देत, मी तिकडेच बाहेरच झोपेल, माझ्या आजूबाजूला कोणतंच बांधकाम नको आहे मला, बेड टाक बाहेर. सोमा चालतंय असं बोलतो. रात्री सर्वजण शेकोटी शेजारी बसलेले असतात. विमल चिडूनच म्हणते की ते शालिनीला असंच भीतीच्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवायला पाहिजे. तात्या म्हणतात की जाधवांच्या नादी लागली आहे ती, तिला चांगली अद्दल घडायलाच पाहिजे. तितक्यात आश्रय तिथं येतो आणि सांगतो की शालिनीची तीच भीती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. नित्या आश्चर्यानेच म्हणते की आश्रय बाबा, तुम्ही इथे या वेळेला कसे काय. महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो आहे.
तो सांगतो की तुमचं ग्रहमान अनुकूल आहे, पण तरीही तुमच्या वाट्यामध्ये संकट उभी राहिलेली दिसत आहेत मला. पण ते संकट नेमकी कोणतं आहे हेच मला कळत नाहीये, म्हणून तुम्हाला भेटायला आलो. जाधवांच्या वंशावरचं संकट आहे हे. सर्वांनाच खूप धक्का बसतो. आदिराज विचारतो की पण नेमकं कोणावरती? आश्रय सांगतो की पण ते मला नक्की सांगता येत नाहीये. आदिराज, ते तुझ्यावर किंवा सावरीवर सुद्धा असेल, पण तेच संकट मला नित्याच्या दिशेने येताना दिसतंय. नित्या, तुझा जन्म मृगशीर्ष नक्षत्रावरती झालेला आहे, पण शालिनीचा नाही. पण शालिनी तुझं काही एक बरं वाईट करू शकणार नाही. मग नित्याच्या मार्गाने ते संकट आदिराज तुझ्यावर सुद्धा येऊ शकतं, कारण तू नित्याचं सौभाग्य आहेस म्हणून. तितक्यात शेकोटीमध्ये भडका उडतो आणि आदिराज नित्याला बाजूला घेतो. आश्रय सांगतो की इथून पुढे प्रत्येक पाऊल तुम्हाला खूप सावधानीने टाकावं लागणार आहे. शालिनीची भीती जितकी मोठी वाढेल तितकीच तिची कृती देखील भयानक असणार. केवळ याच जन्मातील नाही तर मागच्या जन्मातील देखील भीती आहे यात. इकडे शालिनी रेस्ट हाऊसच्या बाहेर बेड टाकून बसलेली असते आणि सोमा शेकोटी पेटवत असतो. तितक्यात शालिनीला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येऊ लागतात आणि ती डचकून उठते. सोमा सांगतो की मॅडम साहेब, आता तुम्हाला थंडी वाजणार नाही, शेकोटी पेटवली आहे. शालिनी म्हणते, पण या प्राण्यांचे आवाज कसे काय बंद होणार? सोमा म्हणतो, कसले आवाज? शालिनी म्हणते, म्हणजे तुला आवाज येत नाहीयेत का? म्हणजे मला भास होत आहेत का? शालिनीला नित्याचे बोललेले शब्द आठवत असतात की आजचा दिवस चांगला आहे आणि एक पाऊल तू मरणाच्या दिशेने पुढे जात आहेस. तिला यम न्यायला आलेला प्रसंग देखील आठवतो. ती घाईतच पायाकडे पाहते, पण तिच्या पायामध्ये सुरक्षा बंधन असतो. ती घाबरत सोमाला विचारते की रेड्यांचा आवाज नाही येते का तुला? सोमा म्हणतो, नाही नाही, रेडे नसतील, गवे असतील ते, पण या बाजूला येत नाहीत ते. शालिनी घाबरतच आपली बंदूक त्याच्याकडे देते आणि हे घे आणि जागा राहा, झोपू नकोस असं बोलते. उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला त्या आश्रयाकडे जायचं आहे आणि सुरक्षाबंध आपल्याला मिळवावंच लागेल असं बोलते. माझा मृत्यू दूर ठेवतोय तो सुरक्षाबंध. सोमा, ठीक आहे, झोपा तुम्ही असं बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या देवीची पूजा करत असतात. विमल त्यांच्यासाठी फुलं घेऊन येते. तात्या म्हणतात की आज पाहुणीची आठवण आली बघ. इथं होती तोपर्यंत एक दिवस सुद्धा फुलं आणायची विसरली नाही. विमलला पाहुणीची आठवण येते आणि ती रडू लागते. तात्या म्हणतात, चुकलंच माझं, तिची आठवण नको होती काढायला. विमल म्हणते, बोललं नाही तर तिची आठवण यायची थांबती होई थोडी. त्यात तो आश्रय बाबा सुद्धा काहीतरी सांगून गेलाय. मनात नको नको ते विचार येत आहेत. ती शालिनी खूप वरचढ आहे आपल्या, आणि आता तर तिच्यावरून जाधवांच्या वंशावर संकट येणार आहे. अजून कुणाकुणाला गमावणार आहोत कुणास ठाऊक. तात्या म्हणतात, हे बघ, गौरीच्या साथीला जशी देवी आई होती तशी ती आपल्या सुद्धा साथीला आहेच ना. आपल्यावर कोणतंच संकट येऊ देणार नाही ती. चल फुलं वाहा. तात्या विमलच्या हातामध्ये फुलं देतात आणि तिच्याकडूनच ते वाहून घेतात. ते दोघेही देवीला नमस्कार करतात. तात्या म्हणतात की देवी, आमच्यावरती कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. इकडे शालिनी आश्रयकडे जाते. आश्रय ध्यानस्थ बसलेला असतो. तो डोळे उघडतो आणि म्हणतो की तू इथं येणार हे विधिलिखित होतंच. गरज आली की तुझी गुरमी उतरते, हो ना? शालिनी म्हणते की चूक झाली माझी, मान्य आहे मला. आश्रय म्हणतो, परत परत त्याच चुका करतेस. पुन्हा माफी मागणार आणि मी तुला माफ करणार. बाद झालं आता हे चक्र. म्हटली होतीस ना मागच्या वेळेस की तुझ्याशिवाय मी सगळं काही केलं आहे, आता चल इथून निघ. शालिनी खाली बसते आणि हात जोडते. आश्रय, तू आजपर्यंत मला सगळ्या संकटातून मार्ग दाखवून दिला आहेस. आताही मी तुझ्यापुढे हात जोडते, पण माझी साथ सोडू नकोस. आश्रय म्हणतो की तू इथं आली हे माझं ग्रहमान आहे आणि तेच माझ्याकडून हे सगळं करून घेतंय. आता तू इथं आली आहेस म्हटल्यानंतर मला ते करावंच लागणार. ठीक आहे, तुझ्या ग्रहांचा अपमान केलास, त्या ग्रहांची आता तू माफी माग. हा दिवा दिसतोय ना, त्याला तू 100 वेळा वाकून नमस्कार कर. शालिनी धक्क्यानेच काय असं विचारते. आश्रय म्हणतो, काय म्हणजे? तुझ्या हातून घडलेला अपराध बघता ही शिक्षा खूप सौम्य आहे नाही का? शालिनी दिव्याला 100 वेळा नमस्कार करू लागते. इकडे नित्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला आश्रयचे शब्द आठवत असतात. आदिराज येतो आणि काय हो मॅडम, इथं लपून बसलाय का आमच्यापासून असं बोलतो. नित्या म्हणते की शालिनीच्या मनामध्ये भीती पेरता पेरता ती आपल्या घरामध्ये कधी घुसली. आदिराज म्हणतो की मी इथं असताना तुम्ही इतकी का काळजी करताय? नित्या म्हणते, माहिती नाही, पण अंगातली शक्तीच गेल्यासारखं वाटते, उगीच अस्वस्थ वाटते. आदिराज म्हणतो की आश्रयचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नका. नित्या म्हणते की धोक्याची सूचना आहे ती, एवढं कॅज्युअली घेऊन कसं काय चालेल? त्यात आपल्यामुळे आई, तात्या, सावरी सगळेच याच्यामध्ये ओढल्या गेले आहेत. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या देवी आईकडे जाते. जोगती तिला एक नारळ देते आणि म्हणते, हा घे, देवी आईचा प्रसाद आहे हा. त्या तो प्रसाद घेणार तितक्यात शालिनी पाठीमागून येते आणि नाही मिळणार, देवी आईचा प्रसाद तुझ्या पदरात नाही पडणार, आणि असं म्हणून ती प्रसाद उधळून लावते. तितक्यात नित्याला चक्कर येते. आदिराज येतो आणि नित्याला पकडतो. आदिराज नित्याला दवाखान्यामध्ये घेऊन येतो आणि विचारतो की डॉक्टर साहेब, काही सिरियस नाही ना? डॉक्टर सांगतात की सिरियस तर आहेच. तर मित्रांनो,
असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.